द्या पप्पा. बोल बळा. द्या पप्पा, ह्या तुमच्या गोळ्या. मम्मा बाहेर गेल्यात आणि कौशिकीताई ऑफिसला. मग घरातली सून म्हणून तुमच्या औषधाच्या वेळा पाळणं हे माझं काम आहे ना. या, मी पटकन पाणी आणते. अगं अगं पण पप्पा, मला माहिती आहे आता तुम्ही म्हणाल की मी कशाला त्रास करून घेतला. या त्रास कसला पप्पा? आता घरची सून आहे म्हटल्यावर तुमची काळजी घेणं हे माझं काम आहे ना. घ्या औषधं घ्या. अगं माझं ऐक तू. नाही नाही, मी काहीही ऐकणार नाहीये. औषधं घ्यावीच लागतात. घ्या. तुम्ही ज्यूस घेतला? हो घेतला. बरं, तुम्ही इथेच जेवणार आहात का रूम मध्ये जेवण आणून देऊ सांगा मला. अगं जेवणाचं काय, आधी औषधं घ्यायची असतात. डॉक्टरांनी टाइम टेबल दिलंय ते पाळावं लागतं. पप्पा घ्या औषधं घ्या. अगं घेतली मी औषधं. नाही हो पप्पा, खोटं बोलू नका. मला माहितीये तुमच्या हातात औषधं दिल्याशिवाय तुम्ही कधीच घेत नाही. चला पटकन गोळ्या घ्या. अगं नाही, मी खोटं बोलत नाही, मी खरंच घेत. मला तारिणीने दिली अगं औषधं. तिला विचार. अगं हो निशी, घेतल्यात त्यांनी मगाशीच गोळ्या. दे इकडे. हो का? चल आपल्याला बाहेर जायचं. आता आता प्रत्येक गोष्टीसाठी मुहूर्त काढायचा का आपण? म्हणजे लगेच? येतेस की जाऊ एकटाच? येते येते. पप्पा आले. काका चला, आराम करताय थोडा? नाही ग, आणखीन थोडा वेळ बसतो इथेच. निदान केदार मला येताना जाताना दिसेल तरी. शक्यतो माझ्याशी बोलणं टाळतो सगळं. त्याच्यातून बाबा ऐकण्याची वाट बघतोय का मी. काका, मी समजू शकते. एका वडिलांसाठी त्यांच्या मुलाकडनं बाबा ऐकणं म्हणजे, पण खरं सांगू का काका? काका, तू सुद्धा म्हण ना मला बाबा. तू सुद्धा मला माझ्या मुलीसारखीच आहेस ना. पण म्हण बाबा, म्हणशील? बापरे निशी, चल ग लवकर, नाही तर आता मेलोड्रामा बघून रडायला येईल मला. घुसमडायला व्हायला लागलं आता या घरात. झालंय का आवरून? बाहेर आहे मी, ये लवकर. हे सगळं कधी नीट होणार आहे मला कळत नाहीये. म्हणजे केदारला त्याचं कुटुंब मिळालं, नाव मिळालं, पण त्याचा भाऊ त्याला स्वीकारायला तयार नाहीये. या दोघांनाही एकत्र आलेलं बघायचं आहे ग मला. एकदा का केदारला संपूर्ण घराने स्वीकारलं की नाही, मग समाधानाने या जगाचा निरोप घ्यायला मी मोकळा. असं काही बोलायचं नाही हं? माझी आजी म्हणते आपण जे काही बोलत असतो त्याला वास्तू तथास्तू म्हणत असते. तुम्हाला काही होणार नाहीये बाबा. बाबा हॅलो, ऐक, आता फारसं कोणी नाही आहे घरात. हीच करेक्ट वेळ आहे घरात घुसण्याची. आणि ऐक 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 ऐक, मी तुला सांगतोय, तू तुझ्या त्या माणसाला पण समजाव. काहीही झालं तरी युवराज खांडेकरचं नाव यात यायला नको. कळलं? गुड. खूप हाऊस आहे ना त्या रस्त्यावरच्या मुलाकडून बाप म्हणून हाक ऐकायचे ना तुम्हाला. या युवराजच्या वाट्यात आडवं येण्याचे परिणाम काय असतात ना, हे आता सगळ्यांनाच कळेल. दयानंद खांडेकर, आता तुमचा खेळ खलास. एका मुलीच्या हक्काने सांगतेय तुम्हाला, तुम्हाला अजून खूप जगायचंय. तुम्हाला काहीही होणार नाहीये. इतके वर्ष तुम्ही केदारपासून लांब राहिलाय. आता परत तसं नाही होणार. जितके क्षण तुम्ही गमावलेत ना, ते सगळे क्षण तुम्हाला आता भरून काढायचेत आणि त्याच्यासोबत वेळ घालवायचा आणि आनंदाने जगायचंय. पण त्याआधी त्याच्या तोंडून
बाबा हा शब्द ऐकायचा आहे मला. तोपर्यंत माझ्या मनातला अपराधीपणा जाणार नाहीये, संपणार नाहीये ग तायडी. त्याच्यासोबत वेळ घालवायचा सोड ग. मुलगा म्हणून त्याच्याशी हक्काने बोलता येत नाही मला. मला नुसतं बघितलं तरी वाट वळवून निघून जातो. खूप खूप त्रास होतो ग मला, या सगळ्याचा खूप त्रास होतो. त्यांनी ह्या जगासमोर सांगितलं की आमचं रक्ताचं नातं आहे, पण मनाने आमचं कोणतंच नातं नाही आहे अजून. दयानंद खांडेकर यांना मी बाबा म्हणून कधी स्वीकारणार नाहीये. तरी तू समजावू नये ग त्याला बाळा. त्याला म्हणून त्याच्या बापाला फक्त एक संधी दे, एकदा माफ कर म्हणावं त्याला. मी पुन्हा कधी त्याला दुखावणार नाही. हो हो बाबा, मला समजतंय, पण तुम्ही काय एवढी काळजी करताय? मी तुम्हाला म्हणाले ना, तुम्ही त्याला थोडा वेळ द्या, तो होईल शांत. अहो, बी रुजवल्यानंतर त्याला उगवायला, त्याचं रोपटं व्हायला वेळ लागतो की नाही? मग आणि केदार आत्ता या घरात आलाय, थोडा वेळ द्या, हळूहळू सगळं नीट होईल. तो तुम्हाला वडील म्हणून स्वीकारेल आणि लवकरच तुम्हाला बाबाही म्हणेल. खरं तसं हो. विश्वास ठेवा माझ्यावर. तुम्हाला माहित नाही तुमचा चिडका कांदा कसा आहे. आत्ता रुसून बसलाय, पण नंतर डोळ्यात पाणी आणून तुमच्याकडे येईल आणि तुम्हाला म्हणेल, बाबा मी चुकलो, मला माफ करा. खरं तसं होईल ना ग. नक्की होईल. चला आराम करा आता. सावकाश. निशी, निशी, हळू निशी. अगं अशा परिस्थितीत सांभाळायला पाहिजे ना. हा काय मध्ये आलं बघू. आणि ही अशी चप्पल कशाला घातलीस तू? ओके ओके ओके. किती काळजी घेतेस ग बहिणीची. बहिणीची काय, सगळ्यांचीच म्हणा. हो, कारण ती मी काय? सांभाळ सांभाळ. आहे मी रूम मध्ये आहे. निशी, तू अजूनही घरात कुणाला काही सांगितलं नाहीयेस काय? कशाबद्दल? तुझ्या प्रेग्नन्सीबद्दल. हे लग्न व्हायलाच हवं. मी प्रेग्नेंट आहे. हा, तू कोणालाच कळवलं नाहीयेस? हा, अजून सांगितलं नाहीये मी. सांगेन मी. निशी, तुझं लग्न झालंय आता आणि हे घर म्हणजे कुटुंब आहे तुझं. एवढी मोठी गोष्ट आहे, तू त्यांना कळवलं नाहीयेस अजूनही. निशी, तुझ्या प्रेग्नन्सीबद्दल माहिती असणं हा हक्क आहे त्यांचा. हो आय नो. सांगेन मी. हां ओके सांगेन. अगं पण कधी? सांगेन ना तारिणी, सांगेन मी. तुला काय एवढी घाई आहे? तू जेव्हापासनं या घरात आली आहेस ना, तेव्हापासनं रोज एकावर एक बॉम्ब फुटतायत या घरात. त्यात ही गोष्ट सांगू मी सगळ्यांना. आणि ही माझी पर्सनल लाईफ आहे, त्यात तू ढवळाढवळ करू नकोस. ओके?